बॅग पॅकिंग झाली आहे. सो हे गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर कसे आहात सर्व? मी मंडे शानपेठ तुमचं स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल आहे माझ्यासाठी बिकॉज ऑफ की लाईफमधली फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे माझी. आणि ही ट्रिप आहे 4 दिवसाची. मी कुठे चालले? थायलंड. येस, मी चालली आहे थायलंडला. आणि लास्ट जो तुम्हाला सांगितलं होतं ब्लॉगमध्ये की कुठेतरी मी इंटरनॅशनल ट्रिपला जाणार आहे, तर मी आज चालली आहे. म्हणजे आज माझी 1ची फ्लाईट आहे, पण लवकर जावं लागतं. तर आता वाजले 7. आम्हाला बॅग पॅक करायची आहे. आणि ही तर अशीच नॉर्मल बॅग पॅक केली आणि तो शेरामधून सोडायला येणार आहे मला, कारण की शेरामध्ये एक ढोल आहे, तर रोहन पण येतोय. तर सगळं रेडी झालं, सगळं घेतलंय. मम्मी पप्पा तर सारखे बोलतात आधार कार्ड घेतलास, पासपोर्ट घेतलास किंवा हे घेतलास, कारण की नेहमी जायचो तेव्हा नॉर्मल डोमेस्टिक फ्लाईटने जायचो, जेव्हा नॉर्मल इंडियामध्येच फिरायचो तेव्हा काय फक्त आधार कार्ड असायची गरज असते. पण आता मेन इंटरनॅशनल ट्रिपला चालली आणि हे फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. अजून मला माहिती नाही एक्झॅक्ट कसं असणार आहे तिकडे. तर येस, त्यामुळे पासपोर्ट वगैरे हे सगळं. आणि काय घर आपलं जवळ नाही, घर खूप लांब आहे माणसून, म्हणजे तर पासपोर्ट जरी राहिलं तरी मग त्यामुळे पहिलं पासपोर्ट घेतलं, बाकी गोष्टी राहिल्या तरी चालतील. ते मी फिरायला वगैरे अशी चालली नाही कुठे, नाही तर बोलाल की अरे फिरायला आणि एकटी चालली, असं काय नाही. मी आहे, मनाली आहे, पव्यादा आहे, जे तुम्ही अमनच्या ब्लॉगमध्ये मी खूप वेळा बघितलं असेल. पव्यादा म्हणून एक आहे, पव्यादा आहे. आणि अजून आहेत बरेचसे खूप मी तुम्हाला दाखवेनच कोण कोण आहेत करून. आणि मेन शोला चालले पूर्वा मंत्रीचं. तुम्ही फर्स्ट ब्लॉगपासून पाहत आलाय की मी पूर्वा मंत्रीच्या शोला जावे, ते पण फ्लाईटने जाते नेहमी. सो तसंच मी आज पण चालली आहे, फ्लाईटने चालली. तर रोहन सोडायला येतो. रोहन आलाय, जाडाहून आलाय ह्या टायमाला आलाय, तर तो जाडाहून आलाय. आणि मी असं कॉर्डसेट वगैरे घातलं म्हणजे पूर्ण. आणि ते शूज आज माझे नायकीचे, आज नायकीच्या शूजची पडते निघताना. तर पॅकिंग करेल आणि मग रेडी होईल आणि मग तिकडनं निघेल. तर हा ब्लॉग तुम्ही सोबत राहा, पूर्ण मी दाखवणार आहे ट्रॅव्हलिंग ब्लॉग वगैरे कसं काय होणार आहे, तर सोबत राहा. आणि जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की लवकरच 10K होणार आहेत आपल्या चॅनलचे. सो येस, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया आता अमनकडे गेल्यावर, तेचपर्यंत सबस्क्राईब करा. चला आता निघूया. चला बाय बाय. तो पिन आहे ते नको. हा त्यांना तर कालच सांगितलं होतं त्यांना. चला बाय बाय बाय. हो बाय बाय. एकच नेतोय. हा चला काय यायला सकाळी पाऊस आला, कशाला यायचं, जाऊन गेल्यानंतर यायचं ना. आता बघू, आता पाऊस नाही पडला पाहिजे. उठ, 8 वाजले. आलू काढू काय पॅकिंग हे दाखव. हे बघ कालीची पिल्लू, गोंडड गोंडड. आणि हे काय गोंडड,
किती क्यूट आहे बघा. काली कोण खाणार? या या. बाय बाय. थँक यू. चलो लेट्स गो. आवनकडनं निघालोय तर थेट शेगाव जाऊया. थेट लोढा जाऊया. लोढा दिसत होतं का तुला काय? लुक ॲट माय न्यू फोन्स. लुक ॲट माय न्यू फोन. अपडेटेड. कोण? अर्बन वाली. शेरा आणि आमचे हे ढोल. जँगोचं ते असतं लावायला, तो रस्सी आणतो ना रब्बरवाली. स्ट्रगल. रोहन कसा बसेल? तुम्ही लोक हुलुलूवर ना आले काय? झालंय. ढोल बिल ठेवलाय. ढोल इथे ठेवलाय का आपला, कारण छोटी टाकी आहे आणि मनाली जँगो 2 ढोल आपल्या गाडीत तर राहणारच नाही, पॉसिबलच नाही. तर त्यांनी आर्टिका केली आहे, तर ते ढोल 2 त्याच्यात जाणार आहे. 1 ढोल त्यांचा त्याच्यात जाणार आहे आणि बोलत होते की एकात ऍडजस्ट करूया. कसं काय आता बघू पुढे जाऊन. त्यांची ओला बुक केली, ओला येतच असेल. जाऊया. ह्या लोकांची आत्ता गाडी आली. How is fine, bro? Proud of you. Thank Proud you. of you. की माझ्या अगोदर आउट ऑफ इंडिया चाललेस. गुड. Yes. त्या मागोमाग येतो मी पण Yes. लवकरच. Yes. हिला पुढे आले. In 300 meters, turn right. Turn right.
चला बाय 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 बाय. येस याच महिन्यामध्ये परत जँगो पण जाणार एखादी. चला जातो आतमध्ये. खूप धांदल झाली आता. लेट झाला आम्हाला. गेल्यावर आता बाय. उभी व्हिडिओ काढ. उभी एवढा लेट झाला आणि धावपळ झाली. ते बिचारे थांबले होते तरी ते लोक चेकिंग बिकिंग करतायत सगळं. ढोल ठेवूया आता. बाकी सगळ्या गोष्टी करूया आणि भेटूया. हॅलो मनाली. पाऊस आला बा आता. नशीब. हॅलो पव्यादा. पव्यादा बिचारा आम्हाला मध्ये मध्ये खोलून देतोय. चेकिंग करूया आता. चेकिंग. कसली लंबी प्रोसेस आहे. नाही नाही राहू दे. फिरवायला येतं. काय बोलशील. किती लंबी प्रोसेस आहे ना. तोपर्यंत पण फ्लाईटमध्ये बसत. तेच पर्यंत प्रॉपर नाही. फ्लाईट पण आपले एअर इंडिया. पव्यादाचा जेव्हा फ्लाईटची तिकीट आली होती तेव्हा मला फोन आला. बोलतोय की फ्लाईटचं बघितली कुठली फ्लाईट आहे. मी नाही बोलतो एअर इंडिया आहे. आणि एअर इंडियाचं तेव्हाच 5-6 आधी ते अपघात झाला होता. तेव्हापासून की एअर इंडिया. ठीक आहे. नशिबात जे असतं ते होतं. तर त्याचा मोरया. गणपती बाप्पा मोरया. नशिबात जे असतं नाही होणार. एकदाच होतं. 6-10 वेळा होत नाही सगळ्या गोष्टी. सगळं झालंय करून आमचं. आता फायनली सगळं झालंय. आणि आता आम्ही आमच्या तिकडे चालूय बसलेला. वेटिंगच्या इथे. लागला पहिला स्टॅम्प लागला. येस. ॲक्च्युली आमचं हे फर्स्ट इंटरनॅशनल स्टॅम्प होतं. म्हणजे फर्स्ट इंटरनॅशनल टूर आहे आमची. तर त्याचे स्टॅम्प बिम्प लागावे लागतात पासपोर्टवर. ते आमच्या दोघींच्या लागला. आणि पव्यादादा काय फिरतच असतो नेहमी. पव्यादाचं काय नाही. आता आम्ही चाललोय खायला काहीतरी. कारण खूप भूक लागली आहे. काय खाल्लंच नाही. आणि आम्हाला बोर्डिंगला अजून टाईम आहे. बोर्डिंग 1 तास आधी असते फ्लाईटच्या. म्हणजे फ्लाईट आमची 11 नाही 1:45ची आहे. तर 12:45ला आमची बोर्डिंग स्टार्ट होणार आहे. तर तेचपर्यंत वेळ आहे. तर आम्ही काहीतरी खायला जातो. खाऊया आणि मग येऊया परत. बिल भरल्याबद्दल तिला आम्ही तास देतोय. सगळ्या टेबलवर ठेवलं. तर आम्ही सगळे जो बिल भरतो ताज भेटतो. तुम्ही पण या आमचं बिल भरा. नाही कारण खूप भूक लागली. खूप. ही तर सकाळी काय नाश्ता बिष्टा करूनच आली नाही नुसत्या धावपळीमध्ये. तर आता वेळ आहे आमच्याकडे. तर आम्ही खाऊन वगैरे जाऊ मस्त. फ्लाईटमध्ये तर आम्हाला भेटेल खायला. कारण की फ्लाईट आमची जी आहे ती 6 तासाची फ्लाईट आहे. 6 तास ट्रॅव्हल आहे. तो भेटेल. ते पण इथे काहीतरी खाऊया. नाही तर मग कसं तरी होईल. पसारा बोजा बिचारा आला. चलो हगडो खादडो. चला आम्ही आता खातो. A few minutes later. आमच्या कारची बोर्डिंग काय आता स्टँडिंग जाणार आहे. रिॲक्ट
फ्लाईट निघालोय आम्ही आता. फ्लाईट जस्ट निघाली, अशी थोडीशी चालते, थोडीशी. ती गणपती बाप्पा नारळ फोडले तिने नारळ तिच्या घरच्याने सांगितलं नारळ फोडला ना, तर नारळ फोडलाय. तर आता आम्ही निघालो. दाखव टायरच्या वर तिथे तरी बसू शकतो ना टायर वरती. जेवणाचा आम्हाला मेन्यू भेटलाय की काय जेवण असणार आहे. तर फ्रूट ज्यूस आहे, बेवरेज, नॅचरल मिनरल वॉटर, आसाम टी, ग्रीन टी, कॉफी. मनालीला कॉफी आवडली नाही. आणि हे मेन मील. जेवण वगैरे सगळं आहे. मी पूर्ण तयारीत बसली कारण की फ्लाईट थोडी पुढे आली, थोडीशी चालू झाली आणि नंतर बंद झाली. आता डायरेक्ट चुक करून गेली चालू आणि डायरेक्ट पुढे. किती मिनिटं जाने वाले काही त्या प्लेनमध्ये आमचं चालू झालं आहे आणि लगेच आमचं खाणं पिणं चालू झालं. आणि ते लिकर्स आहेत म्हणजे दारू, व्हॅलेंटाईन आहे, व्हॅलेंटाईन दिसली आहे, वाईन आहे, रिअल फ्रूट ज्यूस आहे, थम्सअप वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे फुल ट्रीटमेंट नाही. पण आम्ही जेपर्यंत जसं एअरपोर्टमध्ये एंटर झालो ना तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. भेटते तुम्हाला आवाज येतोय की नाही माहिती नाही कारण की फ्लाईटमध्ये ना खूप आवाज येतो, खूप कान इरिटेट होतात अक्षरशः, एवढा आवाज येतो. तर माहिती नाही. तर आता सगळ्यांना ज्यूस देतात तर आम्ही पण ज्यूस पिऊ जे आमच्याकडे आलं. हे बघा तोंडाला पाणी बघितलं, परफेक्ट टाईमला आलं, तोंडाला पाणी चढलंय. असं काय नाही, ज्यूस पितोय आम्ही. दारू बिरू काय मतलब नाही, साधे दारू नाही पित, वाईन पितो, वाईन बघू, थम्सअप पिऊ. पण सोडायचं नाही, फ्लाईटमधलं काहीच सोडायचं नाही, सगळं घ्यायचं कारण पैसे दिले. आणि तुम्हाला आमचं दाखवतं बघा, पडदा दिसतो इकडे, पडदा इथे, पडदा म्हणजे फर्स्ट असतं बिझनेस क्लास, सेकंड असतं प्राईम आणि लास्ट नॉर्मल इकॉनॉमी. तर आम्ही इकॉनॉमीवर ना डायरेक्ट एक सीट पुढे आलो. तिघं पण आमचे तिघे आम्ही तिघं सोबतच होतो आणि तिघं पुढे आलो. आता ते घेऊया. तेचपर्यंत मी झोबीची GM सिरीज बघतोय. मी डाउनलोड करून आणली होती नेटफ्लिक्सवर. तर मी आणि हिला पण याड लावले, म्हणजे बघ तू पण. मग आम्ही दोघी जरी बघतोय मस्त इयरफोन लावले. नॉनव्हेज थाली आहे आमची. This is a pasta, this is a dessert. स्पून बघा बाजू. रुको जरा, सबर करो. इतनी ॲक्च्युली हे प्रत्येकाला भेटतं सिंगल म्हणजे ज्यांना जे खायचं ते खायचं. तर आम्ही काही घेतलं नाही. तर हे होतं कशाला सोडतात तुम्ही घ्या आणि आम्हाला द्या. समझ रहे हो आप समझ रहे हो. ते आमच्या टीममध्येच इकडे बसले तर त्याच्या बाजूचे मग आता आम्ही इथे आता पार्सल करणार. आणि डेझर्ट भेटले तर मँगो भेटलं. आता आम्ही ते खाऊ. चांगलं आहे की नाही? कसं आहे? वा वा रे वा. मगासपासून ढगच दिसत नव्हते, आता ढग दिसायला लागले. आणि आता आम्हाला कंटाळा आला. ऑलमोस्ट
3.5 तास झालेत आणि अजून 2.5 तास काढायचे फ्लाईटमध्ये. खूप लॉंग फ्लाईट आहे, म्हणजे असं कंटाळा खूप आला आहे. आणि आता परत एक राऊंड झाला आहे. हे बघा ते लोक पित आहेत. सेकंड राऊंड झाला की अल्कोहोलचा, कारण की असेल काहीतरी त्याचा रूट आहे अलाउडा, तर आम्ही नाही घेतलं कारण की ज्यूस होते. आता नंतरला येईल ना. आता 5:30 झालेत, 5:30 वाजलेत. तर आता मला असं वाटतं कॉफी वगैरे येईल तर कॉफी पिईल. आता परत नाश्ता, मग पोचणार कधी काय माहिती. आता कंटाळा आला फ्लाईटमध्ये, बघून मला कंटाळा आला. एक सिरीज बघितलं GM आणि झोंबीची सिरीज डाउनलोड करून आली होती, ती बघितली. थोडासा मोबाईलमध्ये व्हिडिओज बघितला, डिलीट केल्या काय आहेत नाही. आणि तसं पण आता टेन्शन नाही, आपला 1 TB मोबाईल आहे, 1 TB GB मोबाईल आहे. पण नको ते खाली केलं. पण आता तो पण कंटाळा आला आहे, तर तेवढं पटकन काळोख वाटलं. काळोख म्हणजे हा काळोख. आता ढग काय दिसत आहे. मग अशीच 5:30 वाजता बोलली की अजून 2.5 तास लागेल, पण आणि लगेच 15 मिनिटांनी अनाऊन्स केलं की अर्ध्या तासात लँड होतोय करून आपण. तर 6 वाजलेत इकडचे. आता तिकडे 1.5 तास मे बी पुढे आहे. तैयारी कर रहे हैं, कृपया अपनी सीट पर लौट जाएं और अपना सामान ऊपर बने सामान कक्ष में या सामने वाली सीट के नीचे रख दें. अपनी सीट सीधी रखें, सीट बेल्ट तर आता बांधें, आम्ही पोहोचतोय. ट्रे टेबल बंद कर ले. पूर्ण काळोख सिटी दिसते तिकडची. छान वाटते. होप सो की तेवढीच छान असो. मी पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर पृथ्वीवर पाय ठेवलेला आहे. इंडियाच्या बाहेर, मुंबईच्या बाहेर, इंडियाच्या बाहेर पृथ्वीवर पाय ठेवलेला आहे पहिल्यांदा तुम्ही लोकांनी. त्यामुळे पार्टी तो बनती आहे. पार्टी करूया. म्हणजे लँड झालोय. आता बॅग वगैरे ढोल वगैरे घ्यायचं ते एक मोठा टास्क. आणि मग तिकडनं ते लोक रूम सगळं अरेंज करतात. तर निघूया. पण वेगळंच आहे म्हणजे इकडचं जे आपलं इंडियाचं असतं तसं मला नाही, वेगळं आहे. बापरे, एवढं लांब आहे ना. असं वाटतं की सगळे कोरियन, जॅपनीज असं सगळं दिसतात. ऑलमोस्ट कोरियन टाईप दिसते. आणि मेन सीन म्हणजे इथे नेटवर्कच नाही आहे. करायचं काय आता. जेपर्यंत आम्ही हॉटेलमध्ये जात नाही तेचपर्यंत आम्हाला नेटवर्कचं काहीच पता लागणार नाही. तर बघू कसं काय होतं. सोबत राहा, तुम्हाला कळेल. आणि इकडचं एअरपोर्ट तर खूप लांब वगैरे सगळं खूप छान, त्यामुळे गाडी आहे. डेंजर आहे सगळं. एक तर काय बोलतात काय कळत नाही. त्याचं फ्रेंडशू त्याचं तुम्हाला असे बोलतात. झालं सगळं. आता लगेजची वाट बघूया. लगेच येतं. लगेच आला पण लगेच वाटतं. ट्रॉली बॅग कुठून घ्यायची. वेलकम टू थायलंड. बाई फायनली आमची बॅग आली. ही नाही बॅग आली फायनली आमची बॅग. हम पहुंच गए हैं बैंकॉक. तो हम वेट कर रहे हैं अपने बैग्स का, जो कि 20 मिनट हमें खड़े हुए हो गए हैं और अभी तक आए नहीं. बट अभी आ गया फाइनली हम लोग का बैग. यस. जाने तो तुम लोग मेरे साथ ही वाले थे. बाई लगेच भेटला आमचं.
त्याची लँग्वेजच वेगळी आहे पूर्ण. हेलो. फर्स्ट टाइम बैंकॉक में आपको कैसा लग रहा है? पहले तो आप मुझे बोलो कि आपका बैंकॉक में स्वागत. अच्छा, बैंकॉक में स्वागत कैसे करते हैं पता है? स्वादिका. स्वादिका मतलब वेलकम. स्वादिका. सो क्या क्या करने वाले हो आप बैंकॉक में? अभी तो हम लोग ने सब लोग आपके ऊपर छोड़ा है, रफीक भाई के ऊपर छोड़ा है. जिधर लेके जाने वाले डन डन डन. क्या करने वाले उधर चले जाएंगे. गाइज इनको विश कीजिए, फर्स्ट टाइम इनका अब्रॉड आया है और बैंकॉक आया है, तो विश कीजिए और इनकी जर्नी अच्छी हो. काय बोलतात कळत नाही. बोलतात मराठी पण वेगळी रेंज आहे मराठी. असे बोलतात. थैंक यू. पुढेच बसायचं. गाडी बघा. घेतला घेतला काय ऐकत आम्ही लोक त्या आयला पहिल्यांदा लक्झरी गाडीमध्ये बसलोय. पैसा. एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. थायलंड आलो आणि मराठी बोलतोय. चिंचांग चिंग चिंग चिंग. काय बोलायला जरा बोलून दाखव ना. भाई I'll message you. Bye. Hi guys. Hi. How are you feeling? पापा कुठे आहेत? मैं और मेरे भगवान जी बैठेंगे. इसमें सारे भगवान जी हैं. लड्डू गोपाल. लड्डू गोपाल. होते दरवाजा पण. भाई साहब. और लोग नहीं आ रहे. कोई नहीं, सिर्फ हम हैं. Yes. ऍक्च्युली खरंच छान आहे. आणि आम्हाला तो इधर ना एक अच्छा बहुत अच्छा ब्रिज है और ये सब बिल्डिंग्स बहुत अच्छी है. ए पव्या, तर तुला पण कसा नेटवर्क आहे? त्यांचं ऐका ते. त्यांचं ऐका. हॉटेलला पोहोचलोय आणि हॉटेलच्या बाहेरच जी स्ट्रीट लाईन आहे ना, तिकडे असं मसाज वाले वगैरे सगळे असे आहेत. आणि इथे म्हणजे फेमस आहे ह्या सगळ्या गोष्टी. तर लेट्स सी, बघू आता हॉटेलमध्ये एंटर करूया. कारण की खूप कंटाळा आला. आज फुल डे आमचा गेलाय ना, तो ह्याला गेलाय, ट्रॅव्हलिंग मध्येच गेलाय. ट्रॅव्हलिंग मध्येच. तर आता वर जाऊया, सगळं रूमचं वगैरे अरेंज करावं लागेल, ते करूया. आणि खुल जा सिम सिम, खुल जा सिम सिम. कसं आहे? ला 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 ला. ते उचलतील आपण आणू तरी. हेल्प हेल्प. ते करतायत सगळं. ते ढोल कसे उचलतात बघा. ढोल आहे ना, बांधला पाहिजे तर खाल्ला, मला असं वाटत बघतो. तुमचे पण ढोल सगळे स्टोर रूम मध्ये. हां दुसरी माझ्याकडे तुम्हाला पाहिजे. आता काही गरज नाही लागणार आहे ना आपल्याला. बोल भाई, पोहोचलोय. रूमची चावी वगैरे भेटली आहे, सगळं केलंय. असे बोलत होते. मला लगेच आठवा माळ्यावर 9th फ्लोअरला आहे. 939 ना. 939 इकडे इकडे.
3 count 9. This is our room. मास्टर स्विच टर्न ऑफ व्हेन लिव्हिंग द रूम. हे टाकायचंय का? नाही बाहेर थांबा. रूम बघा आईच्या गावात अडकली. अरे हे तर सगळं ओपन आहे. ते होतं खाली माहितीये ना. बाथरूम Nice. ओपनच असतो बघ ना. छान आहे. छान आहे. सो फायनली आम्ही रूमवर वगैरे आलोय आणि असा झाला आपला आजचा ट्रॅव्हल ब्लॉग. रूम वगैरे तुम्ही बघितलंच की किती छान वगैरे दिला आणि दोघींसाठी तर ठीक आहे. आणि इकडे नुसतं चावचू असं त्यांच्या लँग्वेजला कोण काय बोलत ना, पण छान वाटतं ऐकायला वगैरे. पण तर आता हे असं कचोरी बिचोरी आली आहे आणि आता आम्ही लगेच जाणार आहोत बाहेर फिरायला अर्ध्या तासामध्ये. तर हा ब्लॉग इथपर्यंतच आहे. हा होता जो ट्रॅव्हल ब्लॉग होता. तुम्ही हा जो ब्लॉग पाहिलात तो ट्रॅव्हल ब्लॉग पण खूप मोठा झालाय. तर असा झाला आपला आजचा ट्रॅव्हल ब्लॉग आणि असा झाली आपली आज फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप. जर ही ट्रिप तुम्हाला आवडली असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येणारे मला असं वाटतं आता येणारे 3-4 दिवस आहेत ना, मी रोज कंटिन्यू ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेन. म्हणजे एक दिवसाचा. आज होता तो पार्ट 1 म्हणजे ऑलमोस्ट थायलंड सिरीज स्टार्ट झाली आहे. तर आज जो झालाय तो ट्रॅव्हल ब्लॉग झालाय. आता मी फ्रेश वगैरे होते, खाते वगैरे थोडंसं आणि आम्ही लगेच निघतोय. ते दुसऱ्या ब्लॉगमध्ये ते कुठे काय जाणार आहे ना ते बघण्यासाठी दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्की बघा. तर आपण भेटूया आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तेचपर्यंत टाटा बाय बाय, खतम गया.